कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येते आता मी। फक्त इकडून जाण्याआधी तुम्हा सगळ्या खोत कुटुंबांना जेवायला बोलवायचं अशी माझी इच्छा आहे। अहो, तुम्ही आज सगळे आमच्या घरी डिनरला या, छानपैकी डिनर घेऊ आणि गेट टुगेदर करू। म्हणजे मी शेजारी तिथे दादा, उमाताई, ओवीला सुद्धा इन्व्हिटेशन देणार आहे। म्हणजे तुम्ही सगळे एकत्र याल, हसत खेळत गप्पा मारत जेवाल तर निशीला सुद्धा बरं वाटेल। आणि निशी सासरी जाताना तिच्या मनात कंप्लीट माहेरची प्रेम असावी असं मला वाटतं। फक्त तुम्ही सगळ्यांनी जेवायला यावं अशी माझी विनंती आहे। ठीक आहे, येतो। मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणारच नाही। आठवणीने सगळ्यांनी या। चला, मी मांगरात जाते। म्हणजे दादा कामावर जाण्याच्या आधी मला तिथे पोहोचायला हवं। त्यांना सुद्धा इन्व्हाइट करायचंय ना। लालिताई, नांदिवली मधली तुम्ही माझी पहिली मैत्रीण आहात। तुम्हाला तर आग्रहाचं आमंत्रण, नक्की यायचा। मी वाट बघेन तुमची। येते। यो घ्या डबो, आणि वेळेवर डबो खाऊन घ्या। आठवणीत विसरू नका, नाही तर कामाच्या नादात विसरून जातास तुम्ही। उमा, तसंही मी आज लवकरच येणार आहे। म्हणजे आजची बरीचशी कामं कालच उरकून घेतली आहेत। होय काय? बरं, नमस्ते। मेघनाते, नमस्कार। या ना। यस, बसा बसा। नाही नाही नाही, बसायला अजिबात वेळ नाहीये। तुमच्या कामाच्या वेळी आली आहे मी, जास्त काही वेळ घेणार नाहीये मी तुमचा। मेघनाताई, अहो तुमच्यासाठी वेळच वेळ आमच्याकडे। बोला। नाही, फक्त आमंत्रण करायला आले होते। आमंत्रण? हो, मी त्या घरी पण सगळ्यांना सांगून आले। या गावात आल्यापासून माझ्या नजरेसमोर जे खोत कुटुंब आहे तेच मला जाताना बघायचंय। निशीसाठी आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र घरी जेवायला यावं असं आम्हाला वाटतंय। खरं तर आम्ही इथून जाण्याआधी निशीच्या मनात चांगल्या आठवणी असाव्यात अशी माझी इच्छा आहे। मी विनंती करते, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला या। पण मेघनाताई, सगळे हो म्हणाले आहेत? कोणा काय अडचण नाही ना? अडचण नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।